नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 8 आपण पाहत आहे आणि या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील वारोगड येथील जयंत कुलकर्णी महाराज. खरं तर त्यांचं गायदार हे मूळ गाव आहे, पण सध्या ते शिंदी खुर्द या गावी राहत आहेत. त्यांनी शिंदी गावामध्ये 2 गाड्या दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मिस्त्री ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. हा त्यांचा कसा प्रवास झाला या संदर्भात आपण खास त्यांच्याशी मनमोकळे गप्पा आज मारणार आहे. नमस्कार माऊली, एक सांगा, तुम्ही 2 गाड्या दुरुस्त करण्याच्या व्यवसायाकडे कसं काय वळाला? नमस्कार, रामकृष्ण हरी. लहानपणापासून मला 2 व्हीलर गाड्या चालवायची आवड होती. परत 10वी शिक्षण झाल्यानंतर अशी एक मनामध्ये आवड निर्माण झाली की आपण गाड्या चालवतो, मग दुरुस्त का करू शकत नाही. मग आमचे जोडीदार बाळासाहेब चव्हाण म्हणून मुरलीचे आहे, त्यांच्याकडे मी मेकॅनिकचं काम शिकलो आणि फलटणला पण संदीप नाळे म्हणून माझे जोडीदार आहेत, त्यांच्याकडे पण मी बरेच वर्ष गॅरेज काम शिकण्याकरता होतो. नंतर बेहुडेमध्ये सुझुकीच्या शोरूममध्ये संदीप पोळ म्हणून आहेत, सुनील पोळ, त्यांच्या शोरूमला पण बरेच दिवस काम केलं आणि जोडीदार पण आमचे मेकॅनिक होते, ते पण म्हणायचे काम शिक चांगलं आहे. मग 10वी शिक्षण झाल्यानंतर मी गॅरेज लाईनकडे बोललो आणि मेकॅनिकचं काम शिकलो. परत इथं गॅरेज शिंदीमध्ये टाकलं. पुन्हा पंक्चरचं पण मी गाड्या 2 व्हीलर ट्रॅक्टर वगैरे पंक्चर पण मी काढतो. बरं, एक सांगा, खरं तर तुमचा हा व्यवसाय सांभाळत असताना तुम्हाला माळ का मनात आली, का घालावी? असं मला भजनाचा छंद लहानपणापासून. आमचे आजोबा शंकर केशव फडणीस म्हणून होते, त्यांना भजनाचा छंद होता, ते भजन म्हणायचे. तसे आमच्या घराण्याला काही वारकरी संप्रदायाचा वारसा नव्हता, पण आमचे आजोबा भजन वगैरे म्हणायचे आणि मला लहानपणापासूनच भजनाचा छंद होता, कीर्तन ऐकण्याचा छंद होता. मी माझ्या जीवनामध्ये भरपूर जवळजवळ सातारा, कोरेगाव, इकडं पार पंढरपूरपर्यंत कीर्तन ऐकण्याकरता मी भरपूर 2 व्हीलरवरती फिरलो, रात्रीचा एकटाच. कधी जोडीदार असायचा, कधी नसायचा, पण ऐकण्याचा छंद मला असा भरपूर माझ्या मनापासून होता. आणि तिथं शिंदी खुर्दमध्ये आमचं पारायण पण मोठं असतं, जवळजवळ 65-66 वर्ष झाली तिथं अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण असतं. आमच्या देवस्थान ट्रस्टीचे चेअरमन रामभाऊ पाटील अण्णा मला म्हणले, तुम्ही आता इतके वर्ष नुसते कीर्तन ऐकताय, बाहेर जाऊन कार्यक्रम करताय, मग प्रवचनाला सुरुवात करा. मग खऱ्या अर्थानं इथं शिंदीमध्येच मी प्रभू रामलिंगाच्या समोर पहिलं प्रवचन केलं. असे 2 वर्ष प्रवचन केले आणि प्रवचन करत असताना परत ग्रामस्थांनीच मला आग्रह केला, आमचे चेअरमन पाटील असतील किंवा बाळासाहेब कदम, आमचे ग्रामपंचायतीचे सरपंच होते त्यावेळेला, ते म्हणजे आपल्या गावातला का कीर्तनकार तयार होऊ नये, तुम्ही काका कीर्तनाची तयारी करा आणि प्रभू रामलिंगासमोर पहिलं कीर्तन तुमचं झालं पाहिजे. पण रामलिंगाच्या समोर माझं कीर्तन व्हायच्या अगोदर प्रवचन मी करत असताना सीतामाईला लवकुश जन्मकाळाचं पारायण असतं. त्या पारायणामध्ये पहिल्या दिवशीचे कीर्तन सेवा होते आकाश महाराज काळोखे राजापूरचे. त्यांना काहीतरी अडचण आली आणि मला आमचे परममित्र मृदंग वादक आमचे कळसकरवाडीचे दीपक महाराज पवार, त्यांचा फोन आला मला. परत महेश महाराज माने आमचे युवा कीर्तनकार, त्यांचाही फोन आला, म्हणले काका तुम्हाला कीर्तन करावं लागतं. म्हणून मी अजून कीर्तनाचा अभ्यास केला नाही, काही नाही, माझं पाठांतर नाही, काही नाही, मला जमेल का कीर्तन? काय नाही म्हणले, सीतामाईचा आशीर्वाद तुमच्या पाठीचे, 1 तासभर कीर्तन करा तुम्ही. आणि असा आग्रह केल्यानंतर मग आमच्या घरातले सगळे, माझी आई वडील, आमची पत्नी, मुलं सगळे माझ्याबरोबर कीर्तनाला आले. मग 10 वाजता कीर्तन चालू झालं, जवळजवळ 12:15 वाजता कीर्तन संपलं. म्हणजे वेळ कसा गेला हे कळलं नाही. खऱ्या अर्थानं त्या गादीवरती नारदास उभा राहिल्यानंतर भगवान परमात्मा बुद्धी देत असतो आणि काय बोलायचं काय नाही बोलायचं हे आपल्याला खऱ्या अर्थानं त्या भगवंताच्या कृपाशीर्वादानंच आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द त्या भगवंताचाच असतो. आणि पहिलं कीर्तन माझं असं त्या सीतामाईमध्ये झालं आणि तिथून मग पुन्हा आमच्या पारायणामध्ये आमच्या ग्रामस्थांनी जाहिरातीमध्ये माझं नाव टाकलं आणि इथं गावात पण कीर्तन झालं माझं पहिलं. महाराज, खरं तर जिथं तुम्ही काम करताय किंवा जिथं राहता तिथल्याच लोकांनी तुम्हाला प्रवचनाचा आणि कीर्तन सांगण्याचा आग्रह धरला, पण एक मनात प्रश्न येतो की वेगळाच अनुभव असतो प्रवचन सांगण्याचा आणि कीर्तनाचा.
कीर्तनाचा आणि तेही पहिलं, त्याला मनाला कसं वाटलं ते? खऱ्या अर्थानं मला ज्या वेळेला लोकांनी ग्रामस्थांनी आमचा आग्रह केला त्यावेळेस मनामध्ये असं भीती निर्माण झाली की कारण आपण अजून ना अभ्यास ना पात्रता ना योग्यता खऱ्या अर्थानं कीर्तन करायचं म्हणल्यानंतर हरिपाठ पाठ पाहिजे, काकडा पाठ पाहिजे, परत नाटाचे अभंग पाठ पाहिजेत, अभ्यास गीतेचा अभ्यास पाहिजे, गीतेची संहिता पाहिजे, गात्यातले अभंग पाठ पाहिजेत आपले. अशी मनामध्ये एक मला भीती निर्माण झाली की कारण आपले सगळे लोक ग्रामस्थ समोर असणार आणि त्यांच्या समोर पहिलं कीर्तन करायचं म्हणल्यानंतर थोडासा गावामध्ये दबाव हा राहतोच. पण काय नाही म्हणलं एकदा गादीवरती उभं राहिलं की भगवान परमात्म्याचा आशीर्वाद, सद्गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर काही अडचण येणार नाही. पण पहिलं कीर्तन माझं झालं, अतिशय सुंदर कीर्तन झालं, काही दबाव आला नाही, काय नाही. लोकांनी प्रतिक्रिया चांगली दिली की बाबा काय नाही की आपल्या गावातले काका कीर्तन करतायत, एक दिवस ही व्यक्ती खूप मोठी होईल, खूप नाव या व्यक्तीचं होईल, अशीच प्रगती व्हावी असं मला लोकांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिला. महाराज, खर तर सर्वांच्याच मनातला एक प्रश्न आहे. तुम्ही 2 चाकी गाडी दुरुस्त करता आणि ना दुरुस्त झालेली गाडी तुमच्या पुढे येते. ही एका बाजूची बाजू आहे तुमची. दुसरी बाजू अशी आहे की खरं तर समाजात पण अशी काही आहेत की नादुरुस्तच माणसं आहेत आणि दोन्हीने तुम्हाला दुरुस्ती करण्याचा म्हणजे अनुभव पाठीशी आहे. तुम्ही कसं दुरुस्त करता, म्हणजे काय तुमचा कसपणा लावता इकडे कीर्तनकार म्हणून आणि इकडे मिस्त्री म्हणून? आता कसं आहे, ज्या वेळेला एखाद्या माणसाची गाडी बिघडते ती दुरुस्त केल्यानंतर त्याला पुढे जाता येत नाही, त्याचा प्रवास जागेवरती थांबला जातो. तसं या अज्ञानी समाजाला संतांनी मार्ग दाखवला, येण्याची पंथे चालू जातात न पुढे गुंता कोठे काही. खऱ्या अर्थानं संत महात्मे याच्याकरता जन्माला आले की अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. संत महात्म्यांनी या जडजीवांच्या उद्धाराकरता अवतार घेतला आणि संतांनी या जडजीवांचा उद्धार व्हायच्या करता वाट सोपी केली. कारण या जगतामध्ये सगळ्यात सोपं साधन जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे, कीर्तन आहे. त्या भगवंताचं जर नाम आपल्या मुखातून आपण घेतलं तर आपल्या जीवनातली सगळी संकट दूर होतात आणि येणारा जो आपला काळ आहे तो काळ सुद्धा आपला उचित काळ जावा, आपलं कल्याण व्हावं. खऱ्या अर्थानं हा मार्ग संत महात्म्याने आपल्याला दाखवला. तसंच हा प्रवास मी करत असताना जसे 2 व्हीलर गाडी दुरुस्त केल्यानंतर त्या माणसाच्या मनाला आनंद होतो आणि त्याच्या मार्गाने तो निघून जातो, तसंच खऱ्या अर्थानं माझे गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर तुकोबरायांचे वंशज आहेत. त्यांनी जो मला मार्ग दाखवला त्यांचा कृपाशीर्वाद मला लाभला आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं जे संतांचं संत वाङ्मय आहे, संत साहित्य आहे, त्या संत साहित्याचा अभ्यास करून या विखुरलेल्या जनाला किंवा या कलियुगामधल्या लोकांना आपल्याकडून काहीतरी ज्ञानाचा उपदेश करावा, खऱ्या अर्थाने हे मनामध्ये आलं माझ्या. कारण जडजीवांना उपदेश केल्याशिवाय लोकांना कळत नाही की बाबा आपण कुठल्या रस्त्यानं चाललं पाहिजे, कुठल्या वाटेने गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा जडजीवांच्या उद्धाराकरताच आहे, लोकांना दिशा दाखवण्याकरता संप्रदाय आहे. कारण या संप्रदायाला खऱ्या अर्थानं 5 तत्वांनी असा युक्त असलेला हा आमचा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाला संत आहेत, वारकरी संप्रदायाला ग्रंथ आहेत, वारकरी संप्रदायाला देव आहेत, वारकरी संप्रदायाला पुरावे आहेत सगळ्या गोष्टीचे आणि महत्वाचं म्हणजे असा या तत्वांनी युक्त असलेला वारकरी संप्रदाय आहे. म्हणून माझ्या मनात आलं की बाबा आपण कीर्तन करून आपण लोकांना उपदेश करावा आणि त्या उपदेशातून एखाद्या व्यक्तीचं जरी आयुष्याचं कल्याण झालं तरी त्याचं फल आपल्याला मिळेल. असं महाराज, अजून एक प्रश्न आहे. खर तर कीर्तन म्हटलं का लोकांचं लक्ष लागतं ते महाराज गातात कसे, तर कसं तुम्ही गायनाचं माध्यमाच्या भूमिकेतून जाता कीर्तनाला सामोरे? गायनाचं तसं लहानपणापासून भजनाची आवड असल्यामुळं भजनामध्ये बसल्यानंतर अभंग म्हणायचो मी, गवळणी म्हणायचो. परत इथं मंदिरामध्ये काकडा आरती असते, कार्तिक स्नानाची 1 महिना, त्याच्यामध्ये काकडा आरती वगैरे म्हणताना माझा आवाज चांगला असल्यामुळे सगळे म्हणायचे तुम्ही म्हणा. मग भजनातून पण गायनाची माझी तयारी झाली आणि मगाशी मी कीर्तनातून तुम्हाला सांगितलं की आमचे बोध पंचक्रोशी त्रिवेदी भजनी मंडळ आहे. त्या भजनी मंडळामध्ये सातत्यानं सारखं कीर्तन साथीला जाणं किंवा कीर्तन करणं, त्याच्यातून माझा गायनाचा सराव चांगल्या पद्धतीनं झाला आणि
वेळोवेळी मला आमचे मार्गदर्शन करणारे आमचे पालवरचे ज्यांचे हार्मोनियमचे क्लासेस मुंबईपर्यंत चालतात, आमचे श्रीगुरु हिरामन महाराज सूर्यवंशी, ते पण वेळोवेळी सांगतात की बाबा गायन करताना कुठं चढ कुठं उतार आला पाहिजे किंवा उठवणे कुठं उतरणे कुठं, असं त्यांच्याकडून सुद्धा मी हार्मोनियमचे बरेचसे राग घेतलेले आहेत आणि घरी प्रॅक्टिस हार्मोनियमवरती करून मग गायनाची प्रॅक्टिस करतो. महाराज, खरं तर कीर्तनाला जे लोक आलेले असतात त्या लोकांचं लक्ष असतं की हे महाराजांचा अभ्यास कसा आहे, आणि मग आध्यात्मिक म्हणा किंवा समाज प्रबोधन अशा वेगवेगळ्या अँगलमधनं तुमच्याकडे लोक बघत असतात. अशा वेळेला तुम्ही कीर्तनाला जायचं म्हटलं का कसा अभ्यास अगोदर करून जाता किंवा कसं नियोजन करता ह्या सर्व व्यापातून? आता कीर्तन करायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा अभ्यास तर करावाच लागतो, कारण कीर्तनाची परंपराच अशी आहे, पाहुऱ्या ग्रंथ करावी कीर्तन. कारण प्रत्येक गोष्टीला प्रमाण आणि प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यावा लागतो. एखादा आपण दृष्टांत सांगितला तर त्याचा सिद्धांत पण सांगावा लागतो. मग अशी त्याची सांगड असते. ज्या वेळेला आपण वाचन करत असतो त्यावेळेला एखाद्या चरणावरती आपण चिंतन करत असतो. 4 चरणाचा अभंग असला तर प्रत्येक चरणाचा काय भावार्थ आहे, त्याचा संदर्भ काय आहे, हे लोकांना व्यवस्थित पटवून सांगावं लागतं. कीर्तन म्हणजे काय पोपट पंची नाही किंवा 4 गोष्टी लोकांना जायचं सांगायचं, नुसतं गायन करून माघारी यायचं, अशी कीर्तनाची परंपरा नाही. कारण कीर्तन म्हणजे कसं आहे, भक्ती ज्ञानाविरहित इतरन गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कारण कीर्तन करत असताना त्या कीर्तनकाराचा अभ्यास असणं गरजेचंच आहे. कारण समाजापुढे बोलत असताना प्रत्येक गोष्टीचा पुरावा, सिद्धांत, दृष्टांत द्यावा लागतो आणि प्रत्येक गोष्ट ही प्रमाणानंच सांगावी लागते. नाही प्रमाणानं बोलू तर लोक सांगतात कीर्तन काय बरोबर झालं नाही आपला. म्हणून अभ्यासाची गरजच असते, अभ्यास करावाच लागतो. कारण माझ्या पाठीमागे व्याप भरपूरच आहे. कारण 8-10 जनावर आहेत माझ्याकडे. सकाळचा दुग्ध व्यवसाय माझा चालू आहे. कारण जनावरांचं सगळं उरकून परत कामधंदा करून गाड्या पंक्चरला असतात, दुरुस्तीला असतात, हे कार्यक्रम. मग मधल्या एका राहिलेल्या वेळामध्ये अभ्यास करायचा आणि मग त्याच्यावरती अभंगावरती चिंतन करायचं आणि मग कीर्तनाला जायचं. कारण चिंतन केल्याशिवाय कीर्तन करायचंच नाही. बघा, पूर्वी ज्या वेळेला रावणानं सीतेला चोरून नेलं त्यावेळेचा प्रसंग आहे. सीतेच्या शुद्धीकरता 5 जण चालले. नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव आणि हनुमंतराया हे 5 जण सीतेच्या शुद्धीकरता चाललेले आहेत, सीतेला शोधून आणण्याकरता चाललेले आहेत. पण समुद्राच्या काठावरती जाऊन बसल्यानंतर सगळ्यांच्या हातपाय असे गळल्यासारखे झाले. 400 कोस लांब म्हणजे 1200 किलोमीटर अंतर उल्लंघन करायचं आणि मग सीतेचा शोध करायचा आणि मग सीतेला घेऊन यायचं. मारुतीराया सुद्धा थोडा वेळ स्तब्ध झाले आणि मारुतीरायांना असा प्रश्न पडला, एवढा मोठा 400 कोस म्हणजे जवळजवळ 1200 किलोमीटर